केंद्र सरकारने आणि हरित लवादा अर्थात NGTनं बंदी घातलेल्या मांगूर माशाचं पालन आणि त्याची तस्करी खरं तर हा कायद्यानं गुन्हा आहे आणि या अनुषंगानं इंदापूर पोलिसांना जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगानं इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। आपण पाहू शकता, आपण जर पाहिलं खरं तर या वाहनातून खरं तर ही जी काही तस्करी सुरू होत असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती आणि त्या अनुषंगानं तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया इंदापूर पोलिसांनी केली आणि या अनुषंगानं जो काही टेम्पोचा चालक आहे मनोज कुमार गुरुदास पिरुमाल याच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। पण ही जर गाडी पाहिली तर या गाडीतून तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। ही गाडी खरं तर कर्मयोगीचे संचालक हनुमंत जाधव यांच्या मुलाच्या नावावरती आहे। मात्र असं असताना पोलीस प्रशासनानं या गाडीच्या चालकावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। या गाडीचे जे काही मालक आहेत या मालकावर अद्याप त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। इंदापूर तालुक्यामध्ये सातत्यानं मांगूर माशाची जी काही कारवाई आहे होत असते आणि या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात या अगोदर ही गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत। ही जी काही कारवाई झाली हे इंदापूर तालुक्यातील इजगुडे वस्ती या ठिकाणी या तळ्यामध्ये मनोज कुमार गुरुदास यांच्या माध्यमात जे काही बेकायदेशीर हे जे काही मासे आहेत ज्या माशांवर राष्ट्रीय हरित लवादानं त्या ठिकाणी प्रतिबंध घातलेला आहे, या माशांचं खरं तर बेकायदेशीरपणे पालन करून त्याची तस्करी करीत असल्याची संशय त्या ठिकाणी पोलिसांना आला होता आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी जी काही कारवाई केली होती त्या अनुषंगानं MH42 BU 9559 या गाडीसह पोलिसांनी 4,20,000 जवळपास 6 टन मांगूर मासे त्या ठिकाणी जप्त केले आणि यामध्ये जवळपास हा टेम्पो ताब्यात घेऊन 19,20,000ची मुद्देमाल त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं ताब्यात घेतला। या सगळ्या मांगूर माशाच्या प्रक्रियेमध्ये मांगूर माशाला बंदी असताना इंदापूर तालुक्यामध्ये होत असलेली जी तस्करी आहे हा चिंताजनक विषय त्या ठिकाणी बनत चाललेला आहे। कारण मांगूर मासा हा शरीरासाठी आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असा मानला जातो। मग असं असताना इंदापूरमध्ये एवढ्या मोठी तस्करी नेमका कुणाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी केली जाते हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या प्रकरणी पोलीस प्रशासनानं या गाडीच्या चालकावरती गुन्हा दाखल केला असला तरी गाडीचे जे काही मालक आहेत या मालकांवर अद्याप हे पोलीस प्रशासनानं गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला नाही। यामुळं राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासनानं केवळ चालकावर गुन्हा दाखल केला का हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय। बारामतीच्या तक्रारदारानं उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्या अनुषंगानं कारवाई करण्याचे निर्देश प्रांताधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि इंदापूर पोलीस शहर निरीक्षक यांना तशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले होते। मात्र या पत्रामध्ये हनुमंत जाधव या व्यक्तीवरती कारवाई करण्याची मागणी केली असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये हनुमंत जाधव यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही। यामुळं इंदापूर तालुक्यामधील हे जे काही छोटे व्यावसायिक आहेत, हे जे चालक आहेत यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो। मात्र या सगळ्या प्रकरणाच्या तस्करणीचे जे काही मास्टर माइंड आहेत हा मास्टर माइंड अद्यापही त्या ठिकाणी खुलेआम फिरत आहे। याच्यावर नेमका का गुन्हा दाखल केला जात नाही हा सवाल खरं तर आता इंदापूरमधून उपस्थित केला जातो। यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये पोलीस प्रशासन आपल्या तपासामध्ये या गाडीचा जो काही मालक आहे याच्यावरती गुन्हा दाखल करणार का आणि इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास 250 पेक्षा अधिक तळे असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळते। यामुळे या सगळ्या तळ्यांना बीज देणारा जो मोठा मासा आहे या मोठा माशावरती पोलीस प्रशासन कारवाई करणार का हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय। यामुळे येणाऱ्या सगळ्या तपासामध्ये पोलीस प्रशासन या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका काय तपास करते आणि या मोठ्या माशावर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 25 जुलै रोजी माननीय कदम साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांना मिळालेल्या माहितीनुसार इंदापूरमध्ये मागूर मासा जो प्रतिबंधित आहे त्याची वाहतूक होत आहे। सदरच्या माहितीवरून इंदापूर पोलीस स्टेशनचं पथक तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचं पथक यांनी संयुक्तरित्या मागूर मासा याची वाहतूक करणारा एक टेम्पो याला ताब्यात घेतलं आणि यामध्ये राजेंद्र रूपचंद्र राठोड म्हणून जे मत्स्य विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी सविस्तर फिर्याद दिलेली आहे। फिर्यादी म्हणून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यामध्ये मनोज कुमार पिरुमल गुरुदास व टेम्पो चालक रोहिदास रामचंद्र मंजुळकर हे 2 आरोपी यामध्ये आपण केलेले आहेत। याचा अधिक तपास सविस्तर तपास चालू आहे। याच्यामध्ये गाडी मालक कोण आहे किंवा इतर कुठल्या गोष्टी आहेत त्या निष्पन्न करून त्याच्यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का त्याबद्दल सविस्तर तपास करत आहोत। यापूर्वी मत्स्य विभागानं संयुक्तरित्या कारवाई केली होती। मत्स्य विभागानं ज्या वेळेस आम्हाला पोलीस मदत मागितली होती त्यावेळेस आम्ही त्यांना मदत दिली होती। त्यांच्या दिलेल्या मदतीवरून संयुक्तरित्या मी आल्यापासून 1-2 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे आणि सातत्यानं आम्ही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करणार आहे।